हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मला थोडं सिटी सेंटरमध्ये काम होतं आपल्या ड्रायव्हिंग लायसनबद्दल, तर तिकडेच मी जात आहे. आणि माझं काम आता झालेलं आहे आणि मी निघत आहे घरी. मला एक अपॉइंटमेंट होती, दुपारची 12 वाजेच्या आसपास अपॉइंटमेंट होती. तर वातावरण खूप छान आहे, तर मग म्हटलं चला सायकल नीच जावं, सायकल काढावी. सायकल एकदम बेस्ट, मस्त काढली का कुठे पण आपण पार्किंग करू शकतो आणि मला खूप कम्फर्टेबल वाटते आणि खूप छान वाटते. या वातावरणामध्येच आपण बाहेर निघू शकतो आणि इथं खूप वातावरण बदललेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असे छोटे छोटे फुलं निघलेले आहे आणि हे ऊन आणि हे फुलं, हे वातावरण बघून ना खूप छान वाटते. एक पॉझिटिव्ह अशी एनर्जी फील होते या वातावरणामध्ये. आणि विंटरचं तुम्ही बघतच, जिकडे तिकडे स्नो असतो, थंडी असते, त्याच्यामुळे एक कंटाळा येऊन जातो त्या गोष्टीचा. आणि आता हे फुलं वगैरे बघून ना खूप छान असं मन प्रसन्न होऊन जाते. खूप छान छान फुलं, असं एकदा पहिल्यांदा हे फुलं बघितलं ना असं वाटते केसर ची जी जशी फुलं असतात ना तशीच वाटतात, पण केसरची ही फुलं नाही, वेगळी आहे आणि खूप छान निघतात ना. जसा विंटर थोडा कमी होतो आपल्याकडे, कसं विंटर कमी झाल्या, हिवाळा कमी झाल्यानंतर पानं वगैरे, छोटे छोटे पानं येतात, फुलं येतात, तसंच इकडे पण असते. विंटर जसा जसा कमी होतं, संक्रांतीपासून इकडे पण दिवस वाढायला लागतो. तर त्याच्यानंतर मस्त छान फुलं वगैरे, पानं येतात आणि ऊन वगैरे छान पडलेलं आहे. मायनसमध्ये टेम्परेचर नाही, प्लसमध्ये आता 10 किंवा 15, जास्तीत जास्त 15 टेम्परेचर गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघत असणार सर्वीकडे तुम्हाला इकडे आता लोक सायकलनी जाताना, बाहेर फिरताना, बाहेर बसताना दिसणार. ऊन जसं पडलं तसं हे लोक बाहेर निघतात, मस्त आनंद घेतात आणि खरंच खूप छान भारी वाटते. खूप दिवसाच्या विंटरनंतर असं ऊन पडलेलं खूप भारी वाटते. म्हणून मी पण माझी आज सायकल काढली आणि मस्त आपल्या सायकलने निवांत गेली. माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन आलेलं आहे, पण जी सायकलने जायची मजा आहे ना ती काही वेगळीच. आणि घरी आल्यानंतर मग आज दुपारी सिंपल मी डाळ भात केला होता, कारण आज आहे होळी, म्हणून करायची होती पुरणाची पोळी. तर डाळ भात जेवण वगैरे करून घेतलं मी आणि डाळ लावून दिली होती शिजण्यासाठी. आज पुरणाची पोळी बनवणार आहे आणि मुलींना घेऊन आलेली आहे किंडरगार्टनमधून, दोघी घरी आलेले आहे. आणि मस्त पुरण शिजवून घेतलं, त्याला छान मी चाळणीतून काढून घेतलं आणि पुरणाच्या पोळीबरोबर मग बाकीचे जसे आपले पदार्थ बनतात, भजी, त्याच्यानंतर पुरी भाजी, ते सर्व मी बनवणार आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे माझ्या मैत्रिणीला बाळ झालेलं आहे. तर तिच्याकडे कोणी नाही आलेलं भारतातून मदत करायला. तिचे सासू सासरे येणार होते, तर त्यांचा विजा कॅन्सल झाला. तर मग म्हटलं तिला पण आज सण आहे, तर तिला पण टिफिन द्यावा. तर इथं मी भज्यांचं भिजवत आहे. बेसन घेतलं, थोडंसं तांदूळाचं पीठ घेतलं. तांदूळाचं पिठाने छान मस्त आपले भजी क्रिस्पी होतात. नंतर हिरवी मिरची, भरपूर असा कांदा आणि अजवाईन, जिरं मी कुटून घेतलेलं नाही, मी अख्खं चुरून टाकलं हाताने, मस्त अजवाईन चुरून घेतलं. आणि इथं मस्त पुरण पण झालेलं आहे आणि इथं पीठ मळून ठेवलेलं आहे मी पोळ्यांसाठी. आणि आता मी बनवणार आहे खीर आणि तिकडे भज्यांचं पण रेडी ठेवलेलं आहे. आणि आता ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. माझी मम्मी बनवते, खूप छान लागते खीर आणि मला हीच आवडते. तर मी काय केलं, वेलची घेतलेली आहे तोडून, त्यामध्ये तांदूळ भिजू घातलेले होते 10 मिनिट आणि आपली वेलची घेतलेली आहे आणि तेच मी मिक्सरला वाटून घेणार आहे. आता यामध्ये आपण पाणी किंवा दूध टाकून छान असं त्याला वाटून घ्यायचं. इथं मी कढई ठेवलेली आहे. खीर नंतर बनवणार आहे, कारण की अदितीचे बाबा दूध आणायला गेलेले. खीरीसाठी भरपूर दूध लागते, म्हणून म्हटलं थोडं वेट करावं, दूध थोडं कमी होतं. तर त्या टायमामध्ये मी भाजी बनवून घेणार आहे. आपली जी बटाट्याची भाजी असते ग्रेव्हीवाली, ती बनवणार आहे. तर इथं मी 4-5 मिरे आणि मी जिरा घेतलेला आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहे लाल. छान याला सुकं भाजून घ्यायचा. याचा जो फ्लेवर असतो ना, स्मोकी फ्लेवर, तो भाजीला खूप छान वाटतो. आणि यामध्ये सोप पण घेतात, मी नंतर घेतलेली आहे शोप, ती पण भाजून घ्यायची. मी या टाईमला विसरून गेली होती, पण मी नंतर भाजून घेतलेली आहे. तर मस्त ड्राय असं भाजून घ्यायचं, पाणी तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, ड्राय मस्त भाजून घ्यायचं याला. आणि मिरची मस्त आपली जळून निघाली, त्यामधून थोडा थोडा धूर निघायला लागला की काढून घ्यायची. याने ना मस्त भाजीला एकदम भारी वेगळीच चव येते. तुम्ही नक्की हा मसाला वापरून बघा, भाजीमध्ये मस्त चव येते. तर मी म्हटलं होतं, मी शोप जी आहे ती विसरली होती,
तर ते मी भाजून घेतली. तो आपण जो मसाला भाजून घेतला तो मसाला, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि एक मीडियम साईजचं टोमॅटो मी वाटून घेतलेलं आहे. त्यात पाणी टाकायचं नाही. तसंच टोमॅटोचं जे पाणी असते त्याने वाटून घ्यायचं. नंतर तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि हिंग टाकून घ्यायचं. आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालते. आणि जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते वाटण आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर ओलं वाटण असल्यामुळे काय होते, थोडंसं शिंतोडे उडता इकडे तिकडे, तर थोडं काळजीपूर्वक. त्याच्यानंतर यामध्ये मी धना पावडर, जिरा पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तुम्ही जर तिखट कमी खात असेल तर नाही वापरली तरी चालते, कारण आपण मिरे वगैरे वापरलेले आहे त्याच्यामुळे भाजी तिखट लागू शकते. त्याच टायमात मी जे उकडलेले बटाटे ते मी सोलून घेतले आणि बाजूला ठेवले थंड होण्यासाठी. इकडे वाटण आपलं छान वाटणाने तेल सोडले होतं. जे बटाटे होते उकडलेले ते हाताने चुरून टाकायचे, कट करून नाही टाकायचे, हाताने चुरून टाकायचे. त्याने काय होते, भाजी छान अशी मस्त थिक बनते. आणि इथं मी वापरलेलं आहे गरम पाणी. गरम पाण्याने काय होणार, मस्त वरून आपली तरी येणार भाजीला. तर ही भाजी ना थोडी जेव्हा आपण करतो तेव्हा पातळ घ्यायची, पातळ बनवायची, पाणी जास्त टाकून घ्यायचं. थंडी झाल्यानंतर ती 50% म्हणजे अर्धी जास्त अशी भाजी आपली थिक होऊन जाते, घट्ट होऊन जाते भाजी. म्हणून जेव्हा आपण भाजीमध्ये पाणी टाकतो तेव्हा जास्त पाणी टाका, म्हणजे एकदम पण जास्त नाही. असं की जसे तुम्हाला थोडी पुरी बरोबर येईल अशी जर भाजी बनवायची असेल तर थोडी पातळ बनवा, काही वेळाने ती घट्ट होऊन जाते. आणि छान मस्त इथं आपली भाजी तयार आहे. आता मी खीर बनवणार आहे. इथं तूप घेतलेलं आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे आणि वेलची वगैरे मी आधीच वाटणामध्ये आपल्या तांदूळाबरोबर वाटून घेतली होती. खोबरं छान आपलं लाल झाल्यानंतर जेव्हा आपण तांदूळ वाटून घेतलेले होते त्यामध्ये मी आणखी दूध टाकून घेतलं, थोडं पाणी टाकून घेतलं आणि ते पातळ करून घेतलं असं छान. आणि गॅस एकदम आपला लो ठेवायचा. आणि जे तांदळाचं वाटून घेतलेलं त्यात पाणी टाकल्यानंतर ते आता आपल्याला इथं तडका द्यायचा आहे. म्हणजे ते आपण खोबरं भाजून घेतलं त्यामध्ये टाकायचं आणि कंटिन्यू हलवत राहायचं. त्याने काय होणार, आपले जे तांदूळ आहे ते शिजून जातील आणि त्याच्या गाठा वगैरे बनतील नाही, फाटणार वगैरे नाही. म्हणजे गाठा नको बनायला. कंटिन्यू त्याच्यासाठीच आपल्याला तांदळामध्ये भरपूर पाणी टाकायचं आधीच, आपल्या पातेल्यामध्ये टाकायच्या आधी. तर इथं मस्त खीर शिजलेली आहे. 5 मिनिट लागतात जास्तीत जास्त खीर शिजायला. जे तांदूळ आपण असतात ते वाटून घेतलेले आहे त्याच्यामुळे लगेच शिजून जाते. तर इथंच अदितीचे बाबा होळीची तयारी करत आहे. होळीची तयारी वगैरे केली, पण काही कारणाने नंतर होळी आम्ही केली नाही, चेटवली नाही. पण तयारी वगैरे सर्व करून घेतलेली होती. तर आता इथं मी घेत आहे पुरणपोळ्या बनवायला. डाळ भात पण बनवलेला आहे. आधी मस्त गरमागरम भजे मी काढून घेतले. मुलींनी भजे वगैरे मस्त गरम गरम खाल्ली. नैवेद्य काढून घेतला, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आणि आता माझ्या मैत्रिणीला टिफिनसाठी मी आता पुऱ्या वगैरे थोड्याशा भाजीबरोबर आणि पुरणाच्या पोळ्या आपल्या हे मी करणार. मी पुऱ्या पण बनवलेल्या आहे आपल्या भाजीबरोबर, छान लागतात पुऱ्या पण. आणि एक आमची अदिती आहे, पुरणपोळी खात नाही, तिला एवढी आवडत नाही. तर तिच्यासाठी साधी पोळी नाहीतर मग पुरी मी बनवते. तर म्हटलं आज चला, आज मैत्रिणीला टिफिन पण द्यायचा होता. ती पण पुरणपोळी खाऊ शकत नव्हती म्हणून थोड्या पुऱ्या बनवल्या मी. आणि म्हटलं भाजीबरोबर पण होतील आणि ती खीर आणि पुरी ती खाऊ शकते. तर इथं मस्त आपल्या अशा खूप छान आपल्या पोळ्या झालेल्या होत्या, पुरणपोळ्या. आणि मस्त नरम झालेल्या होत्या. पुरण पण खूप छान झालेलं होतं. सर्व व्हिडिओ मी शूट करू शकले नाही, कारण की थोडी सकाळी बाहेर गेलेली होती कामानिमित्त, तर गडबड होती. त्याच्यामुळे मग घरी येताबरोबर टिफिन द्यायचा होता, तर घाईघाईमध्ये मी स्वयंपाक चालू केला. तर इथं मस्त आपल्या पुरणाच्या पोळ्या टम्म फुगल्या, मस्त नरम झालेल्या आहे. थोडं थूप लावत आहे आणि जेव्हा आपण जेवायला घेणार ताट तेव्हा आणखी थोडं वरून तूप मी लावणार. तर इथं त्याच्यानंतर पुऱ्या पण मी करून घेतल्या. संध्याकाळ झाल्यानंतर म्हटलं आता आपण थोडंसं होळी जाड करूया, पण काही केली नाही, कारण की गॅलरीमध्ये इथं अलाऊ नसतं असा जाड वगैरे करणं. तर म्हटलं आणखी कोणी सर्व शेजारी वगैरे चांगले, आणखी कोणी कंप्लेंट करेल कशाला वाट बघायची, म्हणून आम्ही काही पेटवली नाही. तर देवाला नैवेद्य दाखवून दिला, मैत्रिणीला टिफिन दिला आणि आता आम्ही जेवण करणार. इथं मस्त आपली खीर, भाजी, गरमागरम पुऱ्या, पुरणपोळी, मस्त तूप घेतलेल्यावरून खिरीवरती पण थोडं तूप घेतलेलं आहे आणि थोडं आपले तळलेले पापड, भजी, असे मस्त आपली होळीची थाळी तयार आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आवडला असणार. चला मग परत भेटूयात, तोपर्यंत बाय.